महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागानं म्हणजेच एफडीएनं बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना सुगंधित इलायचीची जाहिरात प्रकरणात कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। सुगंधित वेलचीच्या जाहिरातीच्या माध्यमातून पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा आरोप करत महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली। 13 जुलै 2026च्या आदेशानुसार महाराष्ट्रात पान मसाल्याचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली। या पार्श्वभूमीवर एफडीएनं तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय। दरम्यान भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी याबाबत पाठपुरावा केला होता। एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून अशा पद्धतीने जाहिराती होत असतील तर त्याचा प्रभाव युवा पिढीवर पडतो, अशी प्रतिक्रिया आमदार पाचपुते यांनी दिली। मी ज्या सभागृहात मांडलं होतं त्यावेळेस मला असं उत्तर मिळालं होतं की सरोगेटेड ॲड्सवरती राज्य सरकारचं कोणतंही बंधन नाही, पण मिसलिडिंग ॲडवरती नक्कीच होतं हे मी मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेसच्या आयुक्तांनी ॲक्शन घ्यायला अपेक्षित होतं, ते काही झालं नाही। पण आताच आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांचे मी विशेष असे आभार मानतो। कारण तरुणाई कुठेतरी भरकटायला लागली होती, या तरुणाईला एक दिशा देणं गरजेचं होतं आणि आपल्यामार्फत मी त्यावेळेसही विनंती केली होती की ह्या ॲक्टर्सनी तात्काळ ह्या ॲडव्हर्टाईज बंद करायला लावल्या पाहिजे। कुठेतरी त्यांना जनाची नाही मनाची जरी वाटत असेल तरी सुद्धा त्यांनी ह्या गोष्टीवर कारवाई केली पाहिजे। पण ठीक आहे, वेळ लागला, वर्ष लागला, पण आता कुठेतरी आता पावलं उचलत चाललेली आहेत। अभिनेत्यांना नोटीस देण्याऐवजी त्या कंपनीच्या मालकाला द्या, अशी प्रतिक्रिया यावर आमदार रोहित पवारांनी दिली। तर नशामुक्त पदार्थांची जाहिरात करणार असतील तर कारवाई होणारच, असं भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी म्हटलं। कलाकारांना तुम्ही नोटीस देत असाल त्यातून तुमची अपेक्षा आहे का की कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं, आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही। मालकावर डायरेक्ट कारवाई त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही। तर मला असं वाटतं की जो अँटी ड्रग्ज विभाग आहे होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत, त्याचे प्रमुख तुकाराम मुंडे साहेबांना करायला काय हरकत नाही। एकच अधिकारी फक्त चांगला या सरकारमध्ये त्या ठिकाणी दिसत असेल तर त्याचा अर्थ बाकी अधिकाऱ्यांचा आवाज सरकारच्या माध्यमातून दाबला गेलाय, त्यांना काम करून दिलं जात नाही, आणि अशा पद्धतीने या गोष्टी जर या सरकारमध्ये तिथं होत असतील तर हे योग्य नाही। किसी एडवर्टाइजमेंट करने के पहले शाहरुख खान ने, अजय देवगन ने ये सोचना चाहिए कि किस चीज का आप एडवर्टाइजमेंट कर रहे हो, ऐसे कौन सी पैसे की आपको कमी है। आपको फॉलो करने वाले करोड़ों करोड़ों युवा हैं, क्या दोनों चाहते हो गुटखे की लत उनको लग जाए। इस बात का समर्थन कभी नहीं हो सकता। यदि उनको इस देश के प्रति प्रेम है, आदर है, सम्मान है युवाओं के प्रति, तो उन्होंने इस प्रकार के एडवर्टाइजमेंट को सामने से ही ठुकरा देना चाहिए और यह भारत पूरी तरह से नशा मुक्त हो, इस आंदोलन में उन्होंने सड़कों पर उतरना चाहिए, युवाओं को प्रेरित करना चाहिए, अपेक्षा है।